इयत्ता 8वी विषय भूगोल घटक नकाशा प्रमाण अध्ययन निष्पत्ती। लाईक, शेअर व सबस्क्राईब करा। व्हिडिओ निर्मिती शिवाजी जगताप। प्रश्न पहिला, पुढीलपैकी कोणत्या घटकाचा नकाशा हा बृहत प्रमाण नकाशा असेल? 1 देऊळ, 2 राज्य, 3 देश, 4 खंड। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 देऊळ। प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणत्या प्रमाणाचा नकाशा लघु प्रमाण नकाशा असेल? पर्याय 1 एकास 100, 2 एकास 1000, 3 एकास 10,000, 4 एकास 1,00,000। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 एकास 100। प्रश्न तिसरा, जमिनीवरील प्रत्यक्ष अंतर व नकाशातील अंतर यांचे टिंबटिंब हेच नकाशा प्रमाण असते। पर्याय 1 बेरीज, 2 वजाबाकी, 3 गुणोत्तर, 4 गुणाकार। बरोबर उत्तर आहे पर्याय 3 गुणोत्तर। प्रश्न चौथा, प्रमाणबद्ध नकाशा काढण्यासाठी काय माहित असणे आवश्यक आहे? पर्याय 1 गावाची माहिती, 2 जमिनीवरील अंतर, 3 लोकसंख्या, 4 इतर घटक। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 जमिनीवरील अंतर। प्रश्न पाचवा, नकाशावरील कोणत्याही 2 ठिकाणामधील प्रत्यक्ष अंतर कशाच्या साहाय्याने मोजता येते? पर्याय 1 रेषा प्रमाणाच्या, 2 आलेखाच्या, 3 गणिताच्या, 4 बिंदूंच्या। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 रेषा प्रमाणाच्या। प्रश्न 6वा, नकाशा प्रमाण लिहिण्याच्या किती पद्धती आहेत? पर्याय 1 6, 2 5, 3 4, 4 3। बरोबर उत्तर आहे पर्याय 4 3। प्रश्न 7वा, अनेक वेळा मूळ नकाशा लहान किंवा मोठा करावा लागतो, त्यामुळे टिंबटिंब बदलते। पर्याय 1 आकार, 2 रंग, 3 रस्ते, 4 नकाशा प्रमाण। बरोबर उत्तर आहे पर्याय 4 नकाशा प्रमाण। प्रश्न 8वा, जमिनीवरील मर्यादित भाग ज्या नकाशात जास्त जागा व्यापतो ते टिंबटिंब नकाशे असतात। पर्याय 1 लघु प्रमाण, 2 बृहत प्रमाण, 3 तीव्र, 4 मध्यम प्रमाण। बरोबर उत्तर आहे पर्याय 2 बृहत प्रमाण। प्रश्न 9वा, नकाशावर प्रमाण लिहित असताना डावी बाजू टिंबटिंब अंतर दर्शवते। 1 नकाशावरील, 2 जमिनीवरील, 3 आकाशातील, 4 पाण्यावरील। बरोबर उत्तर आहे पर्याय 1 नकाशावरील। प्रश्न 10वा, पुढीलपैकी कोणत्या प्रमाणाचा नकाशा बृहत प्रमाण नकाशा असेल? पर्याय 1
एकास 10,000, 2 एकास 1000, 3 एकास 100, 4 एकास 20,000. बरोबर उत्तर आहे पर्याय 1 एकास 10,000. प्रश्न 11वा. नकाशा प्रमाण व्यक्त करण्याचे 3 प्रकार कोणते? पर्याय 1 शब्द प्रमाण, 2 अंक प्रमाण, 3 रेषा प्रमाण, 4 वरीलपैकी सर्व. बरोबर उत्तर आहे पर्याय 4 वरीलपैकी सर्व. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.